सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज. खटाव तालुका पत्रकार संघाचे कार्य राज्यात आदर्शवत, विविध मान्यवरांचं मनोगत. बडूज येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा. रक्तदानासह विमा कवच आणि वाचन संस्कृतीला प्राधान्य. पत्रकारांनी जोपासली सामाजिक बांधिलकी. खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. तर तालुक्यातील प्रिंट व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना विमा कवच बहाल करत जिल्ह्यात एक आदर्श उपक्रम राबवला. या प्रसंगी पत्रकार संघाच्या वतीने वाचन संस्कृतीलाही प्राधान्य देत उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी खटाव मान तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. बडूज येथील पत्रकार दिनानिमित्त सकाळी सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने सुरुवात करण्यात आली. या दरम्यान तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी योगेश कदम, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश चव्हाण, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, अनुराधा देशमुख, नंदकुमार मोरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रणजित सिंह देशमुख, छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत गोडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार, उपसभापती विजयकुमार शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, प्राध्यापक बंडा गोडसे आदींची उपस्थिती या प्रसंगी होती. सकाळी 9 वाजल्यापासून खटाव तालुका प्रहार संघाच्या आव्हानाला प्रतिसाद देत सुमारे 52 रक्तदात्यांनी पवित्र रक्तदानासाठी योगदान दिले. तसेच वाचन संस्कृतीला, चळवळीला पाठिंबा देण्यासाठी अनेक मान्यवर नामांकित लेखकांची समाजोपयोगी पुस्तके संघास प्रदान केली. तर हरणाई सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून सुमारे 40 पत्रकारांना पोस्टाचा अपघाती विमा कवच बहाल केला. हा एक राज्याला दिशादर्शक असा उपक्रम खटाव तालुका पत्रकार संघाने राबवल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक नागनाथ स्वामी यांनी केलं, तर आभार माजी तालुका अध्यक्ष प्रकाश सुरमुख यांनी मानले. या कार्यक्रमासाठी वडूजच्या नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे, डॉक्टर कुंडलिक मांडवे, नगरसेवक अभय देशमुख, डॉक्टर सचिन साळुंके, जिल्हा अध्यक्ष अमरजित कांबळे, राजूभाई मुलाणी, माजी सभापती संदीप मांडवे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तूकाका घागरे, शरद खाडे, डॉक्टर महेश माने, डॉक्टर संतोष गोडसे, राजेंद्र काटकर, श्रीकांत काळे, राहुल सजगणे, सरपंच भीमराव कदम, आमीन आगा, अविनाश कदम, हनुमंत गाडवे, प्रवीण कदम, निलेश घारगे, आर्यन पवार, प्रतापराव गोडसे, प्राध्यापक सुरेश गोडसे, अमोल साळुंखे, निलेश लोहार, राहुल जाधव, अक्षय थोरवे, काका बनसोडे, आप्पासाहेब यादव, रणजित गोडसे, गणेश गोडसे, संजय खुसपे, बाबा फडतरे आदी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. तर कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घारगे, मायनी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदने आदींसह विविध मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि पत्रकारिता ही आम्हा लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी असते. कारण शेवटी सत्ता आली की मनुष्य थोडासा कदाचित जमिनीवर वर जायचा प्रयत्न करतो. सत्ता आल्यावर जमिनीवर राहणारे सत्ताधीश फार थोडे असतात आणि असे जमीन सोडलेले जे सत्ताधीश आहेत त्यांना खऱ्या अर्थानं पत्रकारांची भीती ही राहिली पाहिजे. आणि पत्रकारांनी पत्रकारिता करताना जे काही निर्भीडपणे बोललं पाहिजे, ते सत्य आहे ते सत्य मांडलं पाहिजे, असत्याचा कायम विरोध केला पाहिजे. आणि शेवटी आज जनतेला न्याय मिळण्यासाठी अनेक वेळा पत्रकारच उपयोगी पडतात. अनेक उदाहरणे आहेत. स्त्री अत्याचार असतील, भ्रूणहत्या असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर सत्ताधाऱ्यांना सुद्धा त्याचा विचार करावा लागतो. त्यामुळं असे निर्भीड पत्रकार निर्माण होणं ही खरं आज काळाची गरज आहे. आणि अशा पद्धतीनं आपण सर्व जे करताय याची आम्हाला खात्री आहे. या पत्रकार दिनानिमित्त पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि असंच आपलं प्रेम आमच्यावर असावं. आमच्या काही चुका झाल्या तर आपण नक्की आम्हाला दाखवून द्या, कारण त्यातनंच आम्ही सुधारू शकतो. कारण कुणी मनुष्य हा सर्वज्ञ नसतो.
सर्वज्ञ मनुष्य हा कुठेही पाहायला मिळणार नाही. नेहमी काहीतरी उणीवा हे असतातच, पण ज्या उणीवा किरकोळ असतात त्या एवढ्या काही महत्वाच्या नाहीत, पण ज्याच्यामुळे समाज हीच हे होतं, बिघडतं. अशा उणीवा दाखवून देणं हे पत्रकारांचं नक्कीच काम आहे. ते आपण कराल अशी या दिवशी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बांधिलकी म्हणून काम करणारा खटाव तालुक्यातील सर्व पत्रकारांना मी सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. डॉक्टर साहेब 2017 साली या तालुक्यामध्ये मी सभापती असताना तालुक्यातील जवळपास 52 पत्रकारांना पंचायत समितीमध्ये बोलवून त्यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्याचं एक प्रथा आम्ही तालुक्याच्या वतीनं सुरू केली आणि 17 पासून मला वाटते 22 सालापर्यंत ही प्रथा आणि परंपरा आज तागायत पुढे नेण्याचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता पत्रकार दिनाच्या निमित्तानं करत असतो. खर तर संपूर्ण पत्रकारितेचा जर अभ्यास केला तर आपल्या तालुक्यातील पत्रकार हे बाकीच्या पत्रकारांच्या पेक्षा जे काय वास्तव आहे, जे काय समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे ते उठावदारपणे मांडण्याचं काम करत असतात, निर्भीडपणे पत्रकारिता करण्याचं काम करत असतात. या तालुक्याच्या विकास कामामध्ये निश्चितपणे इथून पुढच्या कालावधीमध्ये भरीव अशा पद्धतीचं योगदान देऊन सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याची आजपर्यंतची आपली जी भूमिका आहे ती निश्चितपणे आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा वृद्धिंगत करावी. हीच खरी बाळशास्त्री जांभेकरांना या पत्रकार दिनाच्या निमित्तानं अभिप्रेत असणारी पत्रकारिता आपण सर्वांनी पुढे न्यावी अशी पत्रकार दिनाच्या निमित्तानं माझी माफक अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी पुनश्च एकदा या तालुक्याचे आपल्या तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर त्यांच्यासह आलेले सर्व त्यांचे सहकारी तालुक्यातील सर्व पत्रकार आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करत असताना नुकतीच तालुक्यामध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर झाली त्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. शेखर जाधव साहेब, तुमचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन. आपण आज मला वाटतं हा पहिलाच उपक्रम आहे ते घेतलेला आणि मला सगळ्यात त्यांचं महत्वाचं आवडलं की सगळ्या पत्रकारांचा इन्शुरन्स काढलेला आहे. खरं आपल्याकडे इन्शुरन्स बद्दल इतकी ग्रॅव्हिटी किंवा इतकं महत्व वाटत नाही, पण ज्या वेळेला अचानक संकट येतं एखाद्या पत्रकार बांधवावरती सगळ्यांची खूप इच्छा असते मदत करायची. आपण फुल नाही फुलाची पाकळी मदत करू शकतो, इतकी भरीव मदत करता येत नाही, पण ज्या वेळेला मोठा खर्च असतो त्यावेळेला इन्शुरन्स असणं फार महत्वाचं आहे. आणि तुमचं हे अनुकरण ऍक्च्युली सगळ्या तालुक्यात पत्रकारांच्याकडे व्हायला पाहिजे आणि मला वाटते की ह्या बातमीवरती जोर देऊन आपण ह्याला खूप सोशल मीडियावरती चांगलं त्याला प्रसिद्धी द्यायला हवी, कारण तुमचं अनुकरण हे अनुकरण करण्यासारखंच काम झालेलं आहे. तर हे सगळीकडे अनुकरण व्हायला हवं. दुसरी गोष्ट की आपण सगळे जाणते आहात, पत्रकार म्हटलं की समाजाचा एक महत्वाचा खांब आहे. आता तर म्हणायला लागेल की पहिला खांब आहे. पूर्वी आपण म्हणायचो तिसरा खांब आहे, चौथा खांब आहे, पण आता तर हा पहिला खांब आहे. आणि तुम्ही सगळे जाणते आहात, सगळे समजदार आहात. मी तुमच्याशी 5-6 वर्ष झाले कनेक्ट आहे. बऱ्याचशा लोकांशी माझे वैयक्तिक संबंध, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मी पर्सनली एकमेकांशी बोलतो. यातले बरेच जण आमच्या सुखदुःखात पर्सनली सहभागी असतात. मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण कायमच त्या परिस्थितीमध्ये तुम्हा सर्वांचा आधार वाटतो. आणि हे जे ऋणानुबंधाचे संबंध आहेत आपले, तर हे आपण एकमेकावरती असेच कायम ठेवूया, असेच नवीन नवीन उपक्रम करत जाऊया. आजचा रक्तदान
शिबिर सुधाचं खूप छान तुम्ही उपक्रम घेतलाय, फार गरजेची गोष्ट आहे. मला वाटत नाही की असं कोण पत्रकार दिनाला आज असा कार्यक्रम घेतलेला असेल म्हणून. खूप छान उपक्रम घेतलेले आहेत. असेच नवनवीन उपक्रम तुम्ही जेव्हा कराल त्यावेळेला देशमुख साहेबांची आणि माझी नक्कीच तुम्हाला साथ लागेल. जिथं लागेल तिथं आम्ही तुम्हाला मदतीसाठी तयार आहोत. पुन्हा एकदा नवीन बॉडीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि चांगलं काम होऊ दे आणि असंच आपण हातात हात घालून चांगलं सामाजिक काम करूया. थँक्यू सो मच मला इथे बोलवलं. थँक्यू सो मच. कविवर्य अनंत राऊत म्हणतात, लोकशाहीचा आधार तू खरा पत्रकार, निर्भीडपणे या जगास सत्य सांगर, सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर. खटाव तालुका पत्रकार संघाने दिनांक 6 जानेवारीला पत्रकार दिनानिमित्त जो काही सामाजिक उपक्रम केला तो खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगा आहे. सुरुवातीला या समाजातील बांधवांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. खऱ्या अर्थानं ज्या गरजूंना रक्त पाहिजे ते रक्त मिळालं पाहिजे ही एक दिशा या सर्वांनी दिलेली आहे. त्याचबरोबर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जे पत्रकार अतिशय प्रभावीपणे काम करत असतात पण स्वतःच्या आरोग्याचं कुठंतरी दुर्लक्ष करू नये म्हणून सर्व पत्रकार बांधवांनी सामूहिक विमा काढण्याचं एक चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर या तालुक्यातील जे काही पत्रकार आहेत त्यांना सामाजिक भान असलं पाहिजे. त्यांच्या बौद्धिक ज्या काही बातम्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना इंटेलेक्च्युअल बेस असला पाहिजे आणि हा बेस मिळण्यासाठी ती वाचन संस्कृती जपली पाहिजे. या उद्देशानं पत्रकार संघाच्या ऑफिसमध्ये एक चांगली अशी उत्कृष्ट लायब्ररी त्यांनी उभी केली आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाची पुस्तकं त्याच्यामध्ये आणलेली आहेत. खऱ्या अर्थानं या सर्व पत्रकारांचे हे काही जे उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर पत्रकारांनी देखील आदर्श घ्यावा असंच उदाहरण या ठिकाणी घालून दिलेलं आहे. आणि म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यांच्या या सर्व उपक्रमांना शुभेच्छा देतो. आणि याचबरोबर खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय शेखर भाऊ जाधव यांच्या पदग्रहणानंतर त्यांनी जे काही इनिशिएटिव्ह घेऊन नाविन्यपूर्ण प्रकल्प आयोजित केलेले आहेत त्याही देखील सर्व प्रकल्पांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.